नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, खूपच आनंदाची अशी गोष्ट आहे, कारण की बृहन्मुंबई महानगरपालिका यांची क्लर्क पदाची म्हणजे लिपिक पदाची जी जाहिरात आलेली आहे मित्रांनो, खूप मोठी जाहिरात आहे. कारण की एवढी जाहिरात फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेचीच येते. कारण की पहिलेसुद्धा ज्या जाहिराती यायच्या 1,500-2,000 जागा फक्त यांच्याच यायच्या BMCच्याच. तर ही जाहिरात आपण बघणार आहे मित्रांनो. जाहिरात खूप मोठी आहे. सर्वांनी म्हणजे एवढा अभ्यास करायचा आहे की BMCमध्ये आपलं सिलेक्शन होईल, अशा पद्धतीने आपण झटून अभ्यास करायचा आहे मित्रांनो. सर्व गोष्टी तुम्ही MPSC करत असाल, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा सरळ सेवा करत असाल, त्या सर्वांना विनंती आहे किंवा शिक्षक भरतीचे जे विद्यार्थी असतील, सर्व गोष्टी सोडून द्या आणि 2-3 महिने फक्त या BMCच्या एक्झामच्या मागे लागा मित्रांनो. कारण की असा चान्स परत येणार नाही आहे. तर पूर्ण जाहिरात बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, सामान्य प्रशासन विभाग जाहिरात आहे मित्रांनो. 14/8/2024 मुंबई महानगरपालिकेत विविध खात्यांच्या मित्रांनो विविध खात्यांच्या आस्थापनावरील गट क मधील बेसिक पे बघा मित्रांनो, 25,500 ते 81,100 पे मॅट्रिक्स. 15मध्ये येतं मित्रांनो लेवल. अधिक अनुदेय भत्ते या सुधारित वेतन श्रेणीतील कार्यकारी सहाय्यक बघा, लिपिक पूर्वीचं नाव लिपिक होतं आणि आता नवीन नाव दिलेलं आहे मित्रांनो त्यांनी, कार्यकारी सहाय्यक. या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेल्या 1846 रिक्त पदे, जवळपास 1850 पदे आहेत मित्रांनो. सरळ सेवेने भरण्यासाठी सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता आणि पात्रता धारण करीत असलेल्या इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येते मित्रांनो. बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in फॉर प्रॉस्पेक्ट्स करिअर्स ऑल रिक्रुटमेंट पर्सनल ऑफिसर. बघा, पहिले तरी वेबसाईट टाकायची, त्याच्यामध्ये फॉर प्रॉस्पेक्ट्समध्ये जायचं, त्याच्यानंतर करिअर्स ऑप्शन निवडायचा, त्याच्यामध्ये रिक्रुटमेंटमध्ये जाऊन चीफ पर्सनल ऑफिसर या संकेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात अटी व शर्तीसह प्रसिद्ध करण्यात येत आहे. बघा, हे दिलेलं आहे तुम्हाला साईट, त्यामध्ये जायचं, पूर्ण जाहिरात दिलेली आहे. सदर जाहिरात 20/8/2024 ते दिनांक 9/9/2024 या कालावधीकरता संकेतस्थळावर उपलब्ध राहील. बघा, 20 दिवसासाठी उपलब्ध राहणार आहे. संकेतस्थळावर जाहिरातीला अनुसरून सदर पदासाठीचे विविध अर्हता व अटीची पूर्तता करत असलेल्या पात्र इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून विविध नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवारांना संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून ठेवायची मित्रांनो स्वतःजवळ, कारण की फ्युचरसाठी हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर एक कॉल सेंटर भ्रमणध्वनी त्यांनी सुरू केलेलं आहे मित्रांनो, 9513253233, सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेस आणि दुपारी 1 ते 2:30 वेळेस आज सुरू नाही असणार. बाकी सोमवार ते शनिवार हा सुरू असणार आहे मित्रांनो. बघा, पदाचे नाव काय, कार्यकारी सहाय्यक, पुरेचे नाव लिपिक होतं मित्रांनो. वेतन श्रेणी बघा, 25,500 ते 81,100. 1850 जवळपास जागा आहेत, 1846 आणि पदाची जाहिरात आहे मित्रांनो. बघा, पेमेंट सर्व भत्ते वगैरे मिळून 40,000 प्लस जातं मित्रांनो, कारण की खूप चांगली पोस्ट आहे BMC मुंबईसारख्या ठिकाणी. आणि 40-45% पेमेंट जातं मित्रांनो, कारण की BMCमध्ये 27% म्हणजे 30% HRA मिळतो मित्रांनो. बघा, तपशील दिलेला आहे. भरायची एकूण पदे 1846 आहे. खुल्या आहेत वर्गासाठी मित्रांनो 506 आहेत. त्याच्यानंतर SCBCसाठी बघा मित्रांनो 185. त्याच्यानंतर 185 मित्रांनो याच्यामध्ये EWSमध्ये. इतर मागासवर्गामध्ये OBCमध्ये 452 आहे. विमाप्रमध्ये बघा मित्रांनो 46 आहे. भजडसाठी 38 आहे. भजकडसाठी 39, भजप 54, विभक्त जाती विजे A 49, अनुसूचित जमाती 150 आणि अनुसूचित जाती 142. बघा मित्रांनो 142, 150, 49, 54, 39, 38, 46, 452, 185, 185, 506 अशा टोटल मिळून 1846 जागा आहे मित्रांनो. बघा, इथं समांतर आरक्षणात दिलेलं आहे मित्रांनो. यामध्ये बघा, महिलेला याच्यामध्ये 556 पदे आहेत मित्रांनो. सर्वसाधारण 604 आहेत. माजी सैनिकासाठी 350 जवळपास, प्रकल्पग्रस्तासाठी 92 आहेत, भूकंपग्रस्तासाठी 38 आहेत, खेळाडूसाठी 92 आहेत. अंशकालीन व पदवीधर 186. हे तर भेटतील का नाही याची गॅरंटी नाही मित्रांनो. ह्या पण जागा मग इकडं समांतर आरक्षणात येतील, कारण की अंशकालीन आणि हे भेटणं
खूपच मुश्किल झालेले पोलीस भरतीमध्ये तुम्ही बघू शकता. आता बघा काही पदासाठी स्टार केलेले आहेत. अनाथतेच्यासाठी 1% म्हणजे 9 पदे मित्रांनो हे, आणि संस्थात्मक प्रवर्गाकरता 9 आणि संस्थाबाह्य प्रवर्गाकरता 9 अशा 18 पदं आरक्षित आहेत मित्रांनो. दिव्यांगासाठी 4% म्हणजे पूर्णांकात 74 पदे आरक्षित होत आहेत. अनुसूचित म्हणजे अ साठी 19, ब साठी 19, क साठी 18 आणि ड व ई साठी 18. आणि अधिसंख्य पदावर सेवावर्ग करण्यात आलेली कार्यवाही म्हणजे लिपिक व तत्सम प्रवर्गातील 15 पदे, अनुसूचित जाती 10, विमाप्र 5 भरण्याकरता एकूण रिक्त पदामध्ये समाविष्ट आहेत 15 पदे. बघा मित्रांनो, प्रॉपर जाहिरात काय असते ना, ते याला म्हणतात. म्हणजे सामाजिक आरक्षणासहित त्यांनी म्हणजे बरोबर जेवढं आरक्षण आहे जवळपास त्या प्रमाणात त्यांनी पदे दिलेले आहे मित्रांनो. म्हणजे मानावं लागेल की कोणत्याही प्रवर्गाला इथं डावलण्यात आलेलं नाही. सर्वांना सारखं प्रवर्गाला ही भरती प्रक्रियामध्ये स्थान दिलं आहे. बघा मित्रांनो, अशी जाहिरात होती, खूप मोठी जाहिरात आहे मित्रांनो. अशी जाहिरात MPSCमध्ये सुद्धा फक्त यावेळेसच आली होती, नाहीतर अशी जाहिरात कुठेच येत नाही. तर यासाठी तुम्हाला झटून अभ्यास करायचा आहे. बघा पूर्ण जाहिरात, अटी शर्ती, त्याच्यानंतर कशी एक्झाम होणार आहे, किती मार्कासाठी होणार आहे, यासाठी पूर्ण जाहिरात तुम्हाला वेबसाईटवर बघायची आहे मित्रांनो. वयाची अट 18 ते 40 आहे मित्रांनो. त्याच्यानंतर कॅटेगरीसाठी मग कोणाला 43, 45पर्यंत, 48पर्यंत पण आहे. त्याच्यानंतर MSCIT कंपल्सरी किंवा त्याच्या समतुल्य जे CO ASC सर्टिफिकेट असतं मित्रांनो. त्याच्यानंतर टायपिंग महत्त्वाचे मित्रांनो. टायपिंग MSCIT 10वीमध्ये मराठी इंग्लिश कंपल्सरी, 12वीमध्ये. त्याच्यानंतर पदवी असणं जरुरी आहे मित्रांनो. ही शैक्षणिक पात्रता आहे. त्याच्यामध्ये काय विशेष पात्रता असेल ते सुद्धा तुम्ही यामध्ये जाऊन बघायचं आहे. तर अशी जाहिरात होती मित्रांनो, खूप मोठी जाहिरात आहे. याची पूर्ण तयारी तुम्ही करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे मित्रांनो. तर असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.